डॉक्टर अरविंद एक बालरोग तज्ञ होते। एके दिवशी त्यांना महत्वाच्या परिषदेकरता दुसऱ्या शहरात जायचे होते। उड्डाणानंतर एका तासात तांत्रिक बिघाडामुळे विमानाची आपत्कालीन लँडिंग झाली। डॉक्टर अरविंद यांनी गाडी भाड्याने घेतली, पण जोरदार वादळ आणि पावसामुळे ते वाट चुकले। प्रवास करताना त्यांना एक छोटेसे घर दिसले। त्या घरातील महिलेने त्यांना आत बोलावले आणि हवामान स्थिर होईपर्यंत थांबण्यास सांगितले। तिने त्यांना चहा दिला आणि प्रार्थना करण्यास गेली। चहा पित असताना डॉक्टर अरविंद यांनी पाहिले की ती महिला देवाजवळ प्रार्थना करत होती। त्यांनी विचारले, तुम्ही देवाकडे काय मागता? महिलेने सांगितले, माझ्या मुलाला दुर्मिळ प्रकारचा रोग आहे। त्याला वाचवण्यासाठी फक्त एकाच डॉक्टर अरविंद आहे, पण त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाही। हे ऐकून डॉक्टर अरविंद भावुक झाले। त्यांनी जाणवले की विमानाचा बिघाड, वादळ आणि वाट चुकणे हे सगळे या महिलेची मदत करण्यासाठी ईश्वराने घडवलं आहे। शिक्षा: ईश्वराची योजना नेहमी आपल्या समजुतीच्या पलीकडे असते। ईश्वर आपल्याला इतरांची मदत करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो। जर तुम्ही संकल्प यशाच्याला सबस्क्राईब करत नसाल तर पुन्हा आम्हाला पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही, पण जर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर अभिनंदन, तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकत आहात।